श्रीराम जय राम जय जय राम। देव आणि नाम भिन्न नाहीत. आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असेल तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो, असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच वेदकाळापासून तो आतापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का? नामाकरता आपण नाम घेतो का? का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवितात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो, तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट. परमेश्वरा वाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्या वाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम रक्षा स्तोत्र अर्थासहित. या ठिकाणी फक्त अर्थ सांगेल, संस्कृत श्लोक वाचणार नाही. वाचताना संस्कृत चुका काही होऊ शकतात, त्यामुळे. श्लोक क्रमांक 1. अर्थ. या श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्राचे ऋषी बुध कौशिक आहेत. या स्तोत्राचे देवता सीतासहित भगवान श्री रामचंद्र आहेत. याचा छंद अनुष्ठुप आहे. माता सीता ही या स्तोत्राची शक्ती आहे आणि श्री हनुमान हे या स्तोत्राचे किलक, आधार व रक्षण करणारे तत्व आहेत. भगवान श्री रामचंद्रांची कृपा प्राप्त व्हावी, त्यांचे स्मरण आणि भक्ती दृढ व्हावी यासाठी या स्तोत्राचा जप केला जातो. श्लोक क्रमांक 2. ध्यानम. अर्थ. ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत
जे हातात धनुष्यबाण धारण करून पद्मासनात बसले आहे, ज्यांनी पिवळे वस्त्र परिधान केले आहे, ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे सुंदर आहेत, अशा प्रसन्न मुखाच्या श्रीरामांचे ध्यान करावे. ज्यांच्या डाव्या बाजूस माता सीता विराजमान आहे, ज्यांचे शरीर मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहे, जे विविध अलंकारांनी सुशोभित आहेत आणि ज्यांच्या मस्तकावर सुंदर जटामंडल आहे, त्या श्री रामचंद्रांचे ध्यान करावे. श्लोक क्रमांक 3. अर्थ: भगवान श्रीरामांचे चरित्र हे 100 कोटी विस्ताराचे आहे. त्यांच्या चरित्रातील प्रत्येक अक्षर मनुष्याच्या मोठमोठ्या पापांचा नाश करणारे आहे. श्रीरामांचे नाम, गुण आणि चरित्र यांचे स्मरण केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनातील चुकीच्या प्रवृत्ती दूर होण्यास मदत होते. श्लोक क्रमांक 4. ज्यांचा वर्ण निळ्या कमळाप्रमाणे सुंदर आहे, ज्यांचे नेत्र कमळासारखे आहेत, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असलेल्या जटांच्या मुकुटाने सुशोभित अशा भगवान श्रीरामांचे ध्यान करावे. या श्लोकापासून श्रीरामांचे शांत, तेजस्वी आणि आदर्श रूप मनात धारण करण्याचा संदेश दिला आहे. श्लोक क्रमांक 5. हातामध्ये तलवार, भाता, धनुष्य आणि बाण धारण करणारे, राक्षसांचा नाश करणारे, स्वतः अजन्मा असूनही आपल्या इच्छेने या जगाचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करणारे सर्वव्यापी भगवान श्रीराम यांचे स्मरण करावे. श्लोक क्रमांक 6. ज्ञानी मनुष्याने सर्व पापांचा नाश करणारी आणि योग्य इच्छा पूर्ण करणारी ही रामरक्षा स्तोत्ररूपी कवच म्हणून पठन करावे. माझ्या मस्तकाचे रक्षण रघुवंशातील श्रीराम करोत आणि माझ्या कपाळाचे रक्षण दशरथ पुत्र श्रीराम करोत. श्लोक क्रमांक 7. कौसल्या मातेचे पुत्र श्रीराम माझ्या डोळ्यांचे रक्षण करोत. विश्वामित्रांना प्रिय असणारे श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करोत. यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत आणि लक्ष्मणावर प्रेम करणारे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करोत. श्लोक क्रमांक 8. अर्थ: विद्येचा खजिना असणारे श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करोत. भरताने वंदन केलेले श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य अस्त्रशस्त्र धारण करणारे श्रीराम माझ्या खांद्याचे रक्षण करोत आणि शिवधनुष्याचा भंग करणारे श्रीराम माझ्या बाहूंचे, हातांचे रक्षण करोत. श्लोक क्रमांक 9. अर्थ: सीतेचे पती भगवान श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करोत. परशुरामांचा पराभव करणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा वध करणारे श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करोत आणि जांबवान ज्यांचा आश्रय घेतो असे श्रीराम माझ्या नाभीचे रक्षण करोत. श्लोक क्रमांक 10. अर्थ: सुग्रीवाचे स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करोत. हनुमानाचे प्रभू श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. रघुकुलातील श्रेष्ठ भगवान श्रीराम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. राक्षस कुळाचा नाश करणारे श्रीराम माझे रक्षण करोत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.